विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये यातील सर्वात शेवटचं कार्य म्हणजे नियंत्रण. ल्युथर गिलिक यांनी आपल्याला एक शॉर्ट फॉर्म दिलेला होता, पोस्टकॉर्न POSDCORB. त्यामध्ये CO म्हणजे कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलिंग अशा अर्थानं आपण पाहत आहोत. कोऑर्डिनेशन आपण पाहिलेलं आहे. आता कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रणाकडे जाऊया. मित्रांनो, कोणत्याही व्यवस्थापनाची सुरुवात किंवा व्यवस्थापनाच्या कार्याची सुरुवात ही नियोजनापासून होते आणि त्याचा समारोप हा नियंत्रणाजवळ होत असतो. त्यातील ह्या नियंत्रणाविषयी आपण आता सविस्तर चर्चा करत आहोत. मित्रांनो, नियंत्रण हे सर्वच प्रकारच्या व्यवसाय संघटनांना अत्यंत आवश्यक आहे. कारण नियंत्रणाचं काम म्हणजे गाडीच्या ब्रेकसारखं असतं. गाडी 2 चाकी असो 4 चाकी असो, त्यांना ब्रेक हा आवश्यकच आहे. ब्रेकमुळं आपणाला आपलं निर्धारित ठिकाण गाठण्यासाठी फार उपयोग होत असतो. अगदी व्यवसायामध्ये सुद्धा तसं असतं. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरती नियोजनाची फार गरज आहे. त्याचप्रमाणे नियंत्रणाची सुद्धा फार गरज आहे. कारण मित्रांनो, नियोजनापासून सुरुवात होते आणि नियंत्रणामध्ये समारोप होणार आहे. व्यवसायाचा उच्च स्तर असो, मध्यम स्तर असो, कनिष्ठ स्तर असो, या प्रत्येक ठिकाणी नियंत्रणाची गरज असते. ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल पहा, इंजिनियर्स दिसतात, प्लॅनर्स दिसतात आणि मेंटेनन्स. या सर्वांना कंट्रोलिंगची गरज किंवा आवश्यकता आहे. हे नियंत्रणाच्या महत्त्वामध्ये आपण पाहणार आहोतच. त्यामुळे आपण नियंत्रणाचा सविस्तर अर्थ पाहूया. नियंत्रण हे एक असं कार्य आहे ज्यात प्रत्यक्षात कामगिरी व ठरवलेली कामगिरी यांची तुलना केली जाते. म्हणजे काय मित्रांनो, आपण ठरवलं होतं काय आणि साध्य काय केलं, ह्या दोन्हीतला जो फरक असतो त्याला विचलन असं म्हणतात. व्हेरिएशन हे शोधायचं आणि त्या दृष्टीनं पुन्हा प्रयत्न करायचा. यासाठीच नियंत्रणाची अत्यंत आवश्यकता असते. जर त्यामध्ये फरक असेल तर त्याची कारणं शोधून उपाय शोधणे तेवढंच महत्त्वाचं असतं. नियंत्रणामध्ये काय असतं मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा मानक ठरवावं लागतं. मानक म्हणजे काय? स्टँडर्ड म्हणजेच आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट. त्यानंतर मग आपण प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणार आहोत. मोजमाप केल्यानंतर आपल्याला त्यातील फरक किंवा विचलन समजून येतं. जर आपण अपेक्षित ध्येय साध्य केलं नसेल तर नेमकं आपण कुठं कमी पडलो, त्यातल्या त्या चुका आपल्याला शोधता येतात. आणि मग विचलनाची कारणे शोधून आपण काय करू शकतो? पुन्हा नियोजन करू शकतो. म्हणजे व्यवस्थापनाची कार्ये ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियोजनापासून सुरुवात होते, नियंत्रणापाशी संपणार आहे. पण मित्रांनो, नियंत्रण केल्यानंतर आपल्याला विचलन किंवा फरक समजतो. त्यातून आपण उपाय शोधून पुन्हा नियोजनाला सुरुवात करतो आणि या पद्धतीनं हे नियोजन आणि नियंत्रण सतत चालणारं काम आपणास दिसून येईल. आता यानंतर आपल्याला नियोजनाच्या काही व्याख्या पाहायच्या आहेत. नियोजनाप्रमाणेच नियंत्रणामध्ये सुद्धा एक दर्जेदार नाव म्हणून आपण कुंटज आणि ओडोनल यांचं घेतो. काय म्हणतात कुंटज आणि ओडोनल? पहा,
मानकांच्या आधारे मित्रांनो, मानक म्हणजे स्टँडर्ड, स्टँडर्ड म्हणजे ध्येय. मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्टे साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय. थोडीशी व्याख्या शाब्दिक रूपानं अवघड वाटेल, परंतु अत्यंत मार्मिकपणे सर्व मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यामध्ये नवीन जे शब्द येणार आहेत त्यांचं मी पहिल्यांदा अगोदर तुम्हाला स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मानक म्हणजे स्टँडर्ड, मानक म्हणजे स्टँडर्ड आणि स्टँडर्ड म्हणजे ध्येय किंवा उद्दिष्ट हे निश्चित केलेलं असतं. आणि विचलन हा एक शब्द सारखा येतो. विचलन म्हणजे व्हेरिएशन किंवा डेव्हिएशन. एक दोन गोष्टीमध्ये जो फरक असतो त्यालाच आपण काय म्हणतो, विचलन असं म्हणतो. म्हणजे माझं उद्देश होतं की 95% मार्क्स मिळवायचे, मला मिळाले 92%. ठरवलं होतं 95, मिळाले 92, दोन्हीतला फरक 3%. हा काय म्हणायचा, विचलन भाग असतो. निर्धारित गोष्ट आणि प्रत्यक्षात घडलेली गोष्ट यामधला जो डिफरन्स असतो, फरक असतो, त्यालाच विचलन असं म्हणतो. दुसरी व्याख्या पाहूया आपण. डेल हेनिंग यांची व्याख्या आहे. डेल हेनिंग यांनी व्याख्या मांडताना व्यावसायिक त्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे. नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला या 3-4 स्लाईड दिसतात पहा. प्रत्येक ठिकाणी इथे एक प्रक्रिया किंवा एक यंत्रणा राबवलेली दिसून येते. जर आपलं ध्येय साध्य करावयाचं असेल तर ते पटकन कधीच होणार नाही. त्यासाठी एक प्रक्रिया किंवा कार्यप्रणाली राबवावी लागते आणि त्या कार्यप्रणालीद्वारेच आपण आपलं इप्सित किंवा अपेक्षित जे ध्येय असतं ते सहजपणे साध्य करू शकतो. तिसरी व्याख्या पाहूया आपण फिलिप कोटलर यांची. फिलिप कोटलरसुद्धा व्यवस्थापनामध्ये एक दर्जेदार नाम म्हणून आपण आदरानं घेत असतो. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण म्हणतात. मोजक्या शब्दात बराचसा अर्थ देऊन जाणारी व्याख्या म्हणून फिलिप कोटलर यांची व्याख्येचा आपण उल्लेख करू शकतो. प्रत्यक्ष परिणाम नेमकं काय घडलं आणि आपल्याला पाहिजे काय होतं, म्हणजे अपेक्षित काय मग असं उदाहरण तेच आपण डेव्हलप करूया. प्रत्यक्षात मला मार्क्स किती मिळाले, 92%. माझे अपेक्षित किती होते, 95%. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी मग अगदी ह्या दोन्हीमध्ये फरकच पडायचा नसेल किंवा नको असेल तर आणखीन आपल्याला अभ्यासाची माझी गती वाढवली पाहिजे, दिशा बदलली पाहिजे, स्वरूप बदललं पाहिजे. अशा अर्थाने कारखान्यामध्ये उदाहरणसुद्धा हे जास्त लागू पडतं. पहा, शुगर फॅक्टरीचं उदाहरण देईन मी. शुगर फॅक्टरीमध्ये आपलं टार्गेट काय होतं, 10 लाख टन ऊसांचं गाळप करायचं. नोंदणी किती झाली होती, 12 लाख टन. जेवढं उत्पादन होईल एवढ्या क्षेत्राची आपण नोंदणी केलेली होती, पण प्रत्यक्षात आपण 8 लाख टन ऊसाचंच गाळप करू शकलो. का असं झालं, तर ज्यांनी नोंदणी केली होती त्यांचा ऊस आपल्याला आलेला नाही, किंवा उतारा कमी मिळाला, शर्करांश कमी झाला, किंवा आपली यंत्रणा मध्येच थोडीशी कोलमडली होती. काय नेमकं घडलं हे पाहणं आणि अपेक्षित परिणाम आणि प्रत्यक्ष परिणाम या दृष्टीने ही व्याख्या अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे. तुमच्या लक्षात आली असेल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, आता आपण नियंत्रणाचा सखोल अभ्यास करताना नियंत्रणाचे महत्त्व पाहणार आहोत. नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे, यामध्ये दर्जा टिकवण्यासाठी आणि ठरवलेली उद्दिष्टे प्रभावीपणे साधण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांच्या कामाच्या
प्रत्येक टप्प्यावरील कामगिरीचे मूल्यमापन करण्याची एक स्वतंत्र अशी यंत्रणा आहे. तिलाच आपण नियंत्रण असं म्हणू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम आपणाला पहिल्या मुद्द्याचा विचार करावा लागेल. तो म्हणजे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. प्रत्येक संघटनेला एक विशिष्ट उद्दिष्टे असतात आणि योग्य त्या टप्प्यावर किंवा संभाव्य टप्प्यावर त्या कामगिरीचे मोजमापन करावे लागते. तरच आपणाला त्यातील विचलन किंवा फरक शोधून काढता येतो. म्हणजे काय मित्रांनो, साधं उदाहरण घेऊया. बांधकामाचं उदाहरण घ्या. मग ते रस्ते बांधकाम असो, धरण बांधकाम असो किंवा हायवेचं बांधकामचं असो, आपणाला एवढ्या दिवसामध्ये हे काम पूर्ण करावयाचं आहे. जर असं उद्दिष्ट ठरवलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो. नसेल तर काय, चलती का नाम गाडी, केव्हा का होईना या पद्धतीनं करत राहिलो तर उद्दिष्टे पूर्ण होणार नाहीत. छोटंसं दुसरं उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. अंदमान निकोबार ही भारताची अत्यंत महत्त्वाची बेटे आहेत. परंतु ही बेटे आज अखेर इंटरनेटनं जोडलेली नव्हती. आपल्या माननीय पंतप्रधानांनी 1000 दिवसात पूर्ण करायचं उद्दिष्ट ठरवलं आणि बरोबर 1000 दिवसामध्ये संपूर्ण अंदमान निकोबार बेट हे ऑप्टिकल फायबर केबलनं जोडण्यात आलेले. नवीन आता लक्षद्वीप बेटांच्या बाबतसुद्धा असाच निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, सांगायचं काय मला, संघटनेची उद्दिष्टे ही या पद्धतीनं आपण निर्धारित केली पाहिजे आणि गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी नियंत्रणाची गरज आहे. नियंत्रण असल्याशिवाय उद्दिष्टे पूर्ण करू शकत नाही, असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याचा विचार करू आपण. संसाधनांचा कार्यक्षम वापर. मित्रांनो, तुम्ही अर्थशास्त्र शिकताच. संसाधने ही दुर्मिळ आहेत आणि त्यांची दुर्मिळता का वाढते, तर ती पर्यायी उपयोगाची असतात. म्हणून त्यांचा कार्यक्षमपणे वापर केला पाहिजे. पहा, हा ध्येयवेळा अधिकारी आपल्या उद्दिष्टाकडं किती वेगाने झेपावत आहे. कारण त्याला माहीत आहे आपल्याला मिळालेला वेळ हा अत्यंत कमी आहे. आपल्याबाबतसुद्धा असं असलं पाहिजे. परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करण्यापेक्षा नियमितपणे वर्षभर अभ्यास केला तर शेवटी धावपळ होणार नाही आपली. अगदी त्याच पद्धतीनं जी संसाधने आपल्याला उपलब्ध आहेत त्यांचा अपव्यय होणार नाही, वेस्टेज होणार नाही, याची काळजी घेऊन निर्धारित वेळेत आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यक्षमपणे वापर आपल्या संसाधनाचा जर आपण केला तर उद्दिष्टे गाठणं शक्य होतं. आणि मित्रांनो, त्यासाठी नियंत्रणाची गरज असते. आपणावरती कोणाचे तरी नियंत्रण आहे हे समजल्यानंतर आपण अधिक दक्षपणे जसं काम करतो, जसं अभ्यास करतो, जसं उद्योग व्यवसाय करतो, तसंच नियंत्रणाची भूमिका ही सर्वांना कार्यरत ठेवणं, बांधील ठेवणं अशा स्वरूपाची राहते. तिसरा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे, मानकांची अचूकता. मित्रांनो, एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकाची अचूकता पडताळण्यास मदत करते. म्हणजे काय, नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात. या ठिकाणी तुम्हाला 6 स्टेप्स ऑफ प्रोग्राम इव्हॅल्युएशन दिलेले आहेत. पहा, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला दिसेल एस्टॅब्लिश स्टेक होल्डर्स, आपलं उद्दिष्ट निर्धारित करणं. एक्सप्लेन व्हॉट द प्रोग्राम इन अबाउट फॉर अचिव्हिंग सच टाईप ऑफ ऑब्जेक्टिव्स.
विच टाईप ऑफ प्रोग्राम इज इसेन्शियल हे आपल्याला सेकंड स्टेपमध्ये दिसून येईल. थर्ड वन, सिलेक्ट द डिझाईन ऑफ द इव्हॅल्युएशन. डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज सिम्पल टास्क, बट डिझायनिंग ऑफ इट्स इव्हॅल्युएशन सिस्टीम इट इज टू मच हार्ड. ते आपल्याला ठरवलं पाहिजे. त्यानंतर कलेक्ट डेटा. रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इज हायली इसेन्शियल फॉर इव्हॅल्युएशन. आवश्यक असणारी माहिती आपण गोळा केली पाहिजे. जनरेट कन्क्लुजन्स बेस्ड ऑन डेटा ॲनालिसिस. कलेक्शन ऑफ डेटा इज सिम्पल वन, बट फाइंडिंग अँड कन्क्लुजन्स इज चॅलेंजिंग टास्क. आणि त्यासाठी आपल्याला तो जो डेटा गोळा केलेला आहे त्याच्याबाबत अत्यंत सिस्टमॅटिकपणे ॲनालिसिस केलं पाहिजे, तरच आपण फाइंडिंग्स अँड रिकमेंडेशनपर्यंत येऊ शकतो. आपल्याला जर फाइंडिंग्स मिळाले, कोणकोणत्या बाबतीत कमतरता आहे हे एकदा समजलं ना, तर आपण मग त्याबाबत उपाययोजना सहजपणे करू शकतो. म्हणून मानकांची अचूकता हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपल्याला दिसेल. यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, चौथा मुद्दा दिसेल. पहा मित्रांनो, मोटिवेशन या घटकाविषयी या अगोदर आपण बरेच वेळा चर्चा केलेली आहे. मोटिवेशन इज हायली इसेन्शियल. इफ मोटिवेशन्स आर inspiring among the personalities, it's directly and indirectly highly useful for the controller or for the planner. म्हणून प्रोत्साहनाची फार गरज असते. कारण कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे, तरच ते प्रोत्साहित होतील. मित्रांनो, मगाशी आपण जे शुगर इंडस्ट्रीचं उदाहरण घेतलं तेच आपण पुढे डेव्हलप करूया. कारखान्याने ठरवलं की 10 लाख टन ऊसाचं गाळप करायचं आहे, आणि याची माहिती जर आपण आपल्या संबंधित कर्मचाऱ्यांना दिली नाही तर कर्मचाऱ्यांच्या कामावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही त्यांना सांगितलं की 10 लाख टनाचं गाळप करायचं आहे, गेल्या वर्षी आपण 9 लाख टनाचं गाळप केलेलं होतं, यावर्षी 1 लाख टन आपण उद्दिष्ट जादा ठेवलेलं आहे, त्यासाठी एवढ्या नोंदणीची गरज आहे, या पद्धतीच्या यंत्रणेची गरज आहे, एवढ्या शिफ्टमध्ये आपण काम केलं पाहिजे, आणि त्याच्या बदल्यात आपणास एवढा जादा मोबदला मिळणार आहे, जादा फायदा मिळणार आहे. जर असं आपण त्यांना प्रोत्साहित केलं, योग्य प्लॅन्स दाखवले, योग्य प्रोसेस राबवली, सिस्टीम ठेवली, टूल्स अँड टेक्निक्स मेथड्स त्यांना उपलब्ध करून दिल्या, तर मात्र कामाची गती वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व बाबीवरती नियंत्रण असल्यामुळे कर्मचारी उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरित होतात. 5व्या मुद्द्याकडे येऊया आपण. सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणते, कारण कर्मचाऱ्यांमधील अव्यावसायिक वर्तन कमी करण्यासाठी नियंत्रण हा सर्वोत्तम रामबाण किंवा उपाय आहे असं म्हणेन मी. मित्रांनो, ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल घर असेल, फॅक्टरी असेल, बांधकाम चाललेलं आहे, त्याचा प्लॅन तुम्हाला इथे दिसेल. या प्लॅनमध्ये जे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ही इमारत उभा करण्याचं काम चाललेलं आहे. आवश्यक असणारे साईज असेल, शेप असेल, स्ट्रक्चर असेल. जर या पद्धतीनं कामाची विभागणी केली तरच त्यामध्ये सुसूत्रता येते
आणि नियंत्रण ठेवलं जातं हे समजल्यानंतर आपोआपच शिस्त येते. म्हणजेच नियंत्रणामुळे शिस्तीची हमी मिळते असं आपण म्हणू शकतो. 6वा मुद्दा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण बरेच वेळा पाहिलेला आहे, समन्वयाची सुविधा. मित्रांनो, अपेक्षित परिणाम आणि प्रत्यक्ष परिणाम यातला फरक शोधून काढल्यानंतर आपल्याला उपाययोजना करावयाच्या असतात आणि त्यासाठी समन्वय साधणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून नियंत्रण हे एक असं कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील काम करणारे सर्व कर्मचारी या सर्वांच्याच भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा आराखडा तयार केला जातो. या सर्वांचा आराखडा तयार केला जातो. हे पहा, हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणारे हे डिपार्टमेंटल हेड्स असतील, त्यांना सहकार्य करणारे सबऑर्डिनेट्स असतील किंवा व्यवस्थापनाच्या उच्च मध्यम स्तरामधील हे सर्व अधिकारी मंडळी असतील. या सर्वांच्यामध्येच एक चांगल्या प्रकारचा समन्वय असावा लागतो. जर हा समन्वय असेल तर विभाग प्रमुखामधील समन्वय आणि संबंधित विभागाच्या कामातील विचलन शोधून अपेक्षित परिणाम साध्य करणं किंवा त्यासाठी उपाययोजना करणं आपणाला सहज शक्य होणार आहे. सर्वात महत्त्वाचा घटक यामध्ये मला वाटतो तो म्हणजे मानसिक दबाव. मित्रांनो, आपणाकडे कोणाचे तरी लक्ष आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा एक वेगळाच दबाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. त्यालाच मानसिक दबाव असं म्हणतात. हे पहा, घरी तुम्ही अभ्यास करत बसलेला आहे, बरोबर 5 वाजलेत आणि पप्पा ऑफिसमधून 5:15 वाजता येणार आहेत. आपणाला या धड्यावरची प्रश्नांची उत्तरं पूर्ण करायला सांगितली होती आणि आता आपले 3 प्रश्न राहिलेले आहेत. आता मला 15 मिनिटामध्ये ती पूर्ण केली पाहिजे. याला मानसिक दबाव असं म्हणायचं. कारखान्यामध्ये सुद्धा असं असतं. कारखान्याचे जे प्रमुख असतात, मॅनेजिंग डायरेक्टर असतील किंवा चेअरमन असतील, हे नियमितपणे तुमच्या समोर नसतात. पण जेव्हा आपल्या डिपार्टमेंटला भेट देणार आहेत हे कळतं तेव्हा आपण अत्यंत दक्षपणे ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्याला त्याची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. 8व्या मुद्द्याकडे येऊया मित्रांनो. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रण कार्यात कामगिरीचे मानक संच प्रदान करतात. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी त्यानुसार कार्य करीत असतात. वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात. वरीलप्रमाणे कार्य नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात आणि त्यातूनच संघटनेची कार्यक्षमता वाढते आणि प्रभावसुद्धा वाढत असतो. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम काय होतो माहीत आहे मित्रांनो? चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होते. आज आपल्या देशामध्ये आपण टाटा उद्योग समूहाचं नाव आदराने घेत असतो. कारण टाटा हा उद्योग समूह असा आहे जे मिठापासून विमानापर्यंत व्यवसाय करतात. ॲक्च्युली टाटांना व्यवसाय हा शब्द जास्त लागू पडत नाही, त्यांना उद्योजक हा शब्द लागू पडतो. कारण रतन टाटांची एक मुलाखत मी ऐकलेली होती. 1-2 मिनटामध्ये तुम्हाला सांगतो. मुलाखतकाराने एक चांगला प्रश्न विचारला होता रतन टाटांना. त्यांच्या
73व्या वाढदिवसानिमित्त झालेली ती मुलाखत होती. मुलाखतकाराने विचारलं, स्वातंत्र्यापूर्वीपासून टाटा उद्योग समूह या देशात कार्यरत आहे आणि अलीकडच्याच काळामध्ये रिलायन्स उद्योग समूह आलेला आहे आणि रिलायन्स उद्योग समूहाने प्रचंड वेगाने प्रगती आणि झेप घेतलेली आहे. तुमचा उद्योग समूह आणि रिलायन्स उद्योग समूहातील फरक तुम्हाला कोणत्या बाबतीत आढळून येतो? तेव्हा रतन टाटाने हसत हसत दिलेलं उत्तर होतं आणि फार बोलकं होतं. टाटा म्हणाले, आम्ही उद्योजक आहोत. टाटा हे उद्योजक आहे आणि रिलायन्स हे व्यावसायिक आहेत. मित्रांनो, उद्योग म्हणजे निर्मिती याला प्राधान्य असतं आणि व्यावसायिक म्हणजे नफ्याला प्राधान्य असतं. असंच त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचं होतं आणि ते तथ्य पण त्यामध्ये आहे. म्हणून आज समाजामध्ये टाटा उद्योगाविषयी एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे. तुम्हाला आठवत असेल तर पहा, मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा टाटा उद्योग समूहानं सर्वप्रथम देशामध्ये जाहीर केलं 500 कोटी रुपयांची मदत आणि ही प्राथमिक स्वरूपाची होती. नंतर 2 टप्प्यामध्ये जवळजवळ 1,500 कोटीच्या आसपास टाटा उद्योगानं आपल्याला मदत केलेली आहे देशाला. याच्यापेक्षा मोठं आणि कौतुकाची गोष्ट वाटते ते म्हणजे मुंबईतील ताज हॉटेल. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स हा याचे टाटाच याचे मालक आहेत. त्या हॉटेलचं दिवसाचं उत्पन्न 15 लाख रुपये. एवढं मोठं नामांकित हॉटेल आहे. कोविड सेंटरसाठी टाटाने ते हॉटेल दिलेलं आहे. म्हणजे टाटा उद्योगाची प्रतिमा का वाढते? ते समाजासाठी काम करीत असतात. थोडंसं विषयांतर जरी होत असलं मित्रांनो, तरीसुद्धा आजही या उद्योग समूहावर टाटांची मालकी आहे, टाटांचं नियंत्रण आहे आणि ते चांगली प्रतिमा निर्माण करण्यास यशस्वी ठरलेले आहेत. यानंतर शेवटच्या घटकाकडे आपण येत आहोत. मार्गदर्शक म्हणून कार्य. काय मार्गदर्शकाची भूमिका असते मित्रांनो? नियंत्रण कार्यात कामगिरींचा एक मानक संच किंवा स्टँडर्ड ठरलेलं असतं. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी यानुसार कार्य करत असतात. या सर्वांना भविष्यातील वेधाचा अंदाज देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते आणि हेच तुम्हाला दिसेल. एक लेडी ऑफिसर आहे, ते आपल्या सर्व सबऑर्डिनेट्सना, सहकार्यांना गायडन्स करीत आहे, एक डेमो दाखवित आहे आणि सर्वांना प्रोत्साहित आणि उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण दिलेले स्टँडर्ड किंवा मानकांची मदत घेऊनच आपण अपेक्षित यश साध्य करू शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. भविष्यातील योजना यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते आणि हे मार्गदर्शनसुद्धा मित्रांनो नियंत्रणाच्या कक्षेतच येतं. कारण ह्या सर्वच बाबतीमध्ये प्रत्यक्ष असो अप्रत्यक्षरित्या असो नियंत्रण ठेवलं जात असल्यामुळे सर्वांच्याच कामामध्ये एक सूत्रबद्धता येत असते आणि म्हणून नियंत्रण मार्गदर्शकाच्या भूमिकेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, आपण समारोपाकडे येत आहोत. आठवतं का पहा, आपण व्यवस्थापनाची कार्ये हा टॉपिक सुरू केला तेव्हा नियोजनापासून सुरुवात केली होती. नियोजन हे व्यवस्थापनात सर्वात महत्त्वाचं कार्य होतं. नंतर आपण संघटन पाहिलं. नियोजनातून संघटन बनतं, संघटनेतून कर्मचारी व्यवस्थापन करावं लागतं, कर्मचारी व्यवस्थापनाला निर्देशनाची गरज असते, गरज पडल्यानंतर समन्वय आवश्यक असतो आणि सर्वात शेवटी म्हणजे नियंत्रण.
म्हणजे हे पहा, हे श्रीकृष्णाच्या दहीहंडीसारखं झालं मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीने आपापली भूमिका वटवली, साध्य केली, एकमेकांना सहकार्य केलं आणि त्यातूनच आपण अंतिम ध्येयापर्यंत पोचू शकलो. मला वाटतं सर्वांना व्यवस्थापनाची कार्य हा भाग लक्षात आला असेल असं समजतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू.